नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांचे गुरुचं आपल्या संस्कृतीतलं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपण म्हणतो. आपल्या ईश्वराच्याही पलीकडे गुरुचं स्थान आहे. आपल्या आईवडिलांना आपण ते मोठं स्थान देत असतो. किती सुंदर आपली संस्कृती आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या सर्वांना आपल्या गुरुची नक्कीच आठवण होत असेल. मलाही माझ्या गुरुची आठवण होती. ईश्वर तर आपला गुरुच आहे. महादेव हा जगत गुरु आहे. योगाचं, ध्यानाचं ज्ञान या जगाला कोणी दिलं असेल तर महादेवाने दिलं. भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने एक असं अगाध ज्ञान दिलेलं आहे ज्याला पूर्ण जग आकर्षित झालेलं आहे. जीवन कसं जगायचं, कर्माच्या आधारावर धर्माच्या संगतीने जीवन कसं जगायचं, याचं जर कोणी गुरुस्थान आपल्याला द्यायचं झालं तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. माझे गुरु, माझे वडील, हे किती मोठं माझं भाग्य आहे की पिता आणि नेता आणि गुरु मला एका व्यक्तीमध्येच लाभला. अनेक गुरु आपल्याला जीवनामध्ये लाभत असतात. जसं साक्षात दत्तगुरूंना देखील अनेक अनुभवातून गुरु लाभले. अगदी मधमाशीला देखील त्यांनी गुरु मानलं. तसंच आपल्या जीवनातल्या परिस्थिती आणि संकट देखील आपल्याला गुरु बनत असतात आणि आपल्याला दरवेळी एक नवीन धडा शिकवत असतात. तुमच्या जीवनातल्या सगळ्या परिस्थितीतून धडा घेऊन त्यांना गुरु बनवून तुम्ही यशस्वी व्हा, अशा या निमित्ताने मी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देते. तुमचे गुरूंची आज तुम्हाला आठवण झालीच असेल. ते गुरु कोण, नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.